आपल्याला छान अशी ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे। अगोदर आपण शेंगदाणे तळून घेऊयात आणि आपल्याला हे सर्वच तळून घ्यायचं आहे, भाजायचं वगैरे नाही। परतून झाले, आता आपण काढून अशा प्रकारे सगळं तळून घेतले आणि थोडंफार तेल होतं तेही याच्यामध्ये टाकलेलं आहे। आपण आता ही मिक्सरला करून घेऊ। ही भाजी करण्यासाठी तुमच्या घरामध्ये जी अवेलेबल भाज्या आहेत किंवा तुम्हाला ज्या आवडतात त्या ह्या भाजीमध्ये टाकू शकता। त्यामुळे तेल जे आहे ते 3 ते 4 पळी आपल्याला लागेल। आपण लसूण कट करून टाकूया, थोडीशी मोहरी, पण अगोदर बटाटा परतून घेऊया। शिजण्यासाठी थोडंसं मीठ आपण याच्यामध्ये घालूया। ही वांग आणि भोपळा आहे कट करून घेतलेला ते टाकून घेऊया। थोडीशी हळदी पावडर टाकूया। आता आपण गाजर जी शेंग आहे ती टाकून घेऊया। शेंगदाणे, वाटाणे, ही भाजी 4 ते 5 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायला लागतं। अद्रक लसूणची पेस्ट अर्धा चमचा टाकून मध्ये 1 चमचा धने जिरे पावडर टाकून घेऊया। 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा आपलं घरगुती तिखट आणि हलवून घेऊया। तर तुम्हाला कितपत पातळ किंवा घट्ट पाहिजे त्याच्यानुसार टाकून घ्यायचं आहे। जी आपण ग्रेव्ही केली होती ती टाकून घेऊयात।